नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण रसग्रहणाचा दुसरा भाग पूर्ण करणार आहोत। तर या भागामध्ये मी नंदकुमार खोडके तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आपण पहिल्या भागामध्ये याच्या सगळ्या संकल्पना सविस्तर अभ्यासलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत। आज आपण प्रत्यक्ष रसग्रहण कसं करायचं याच्यावर आज आपण अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो, कविता ह्या आपण बालपणापासून म्हणजे अगदी पहिली दुसरीपासून तुम्ही गायलेल्या आहेत, तालावर तुम्ही त्याच्या नाचलेले आहेत, खूप आनंद घेतलेला आहे। परंतु त्यावेळेस म्हणजे प्राथमिक शिक्षण घेत असताना काही फारसं त्याचं रसग्रहण काही कळत नाही, फक्त ते गायचं, आनंद घ्यायचा आणि त्याला काय करायचं की म्हणजे साजेसे त्याला हालचाली करायच्या, असं आपण केलेलं आहे। पण आता मात्र आपण वरच्या वर्गात आलेले आहोत। तर वरच्या वर्गामध्ये म्हणजे 9वी 10वीला 11वी 12वीला रसग्रहणाचा भाग आहे। तर आता हे रसग्रहण आपल्याला जुन्या कवितेचं सुद्धा करता येते। आता तुम्ही म्हणाल की ती कविता तर जुनी झाली। मित्र हो, कविता जुनी कधीच होत नसते। तर कविता का जुनी होत नसते? कारण की ती बदलत्या प्रवाहाबरोबर, म्हणजे आता हे बदलता जो काळ आहे, या बदलत्या काळाबरोबर ती संदर्भ सुद्धा नवे नवे स्वीकारत असते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती संक्रमित होते आणि संक्रमित झाल्यानंतर ती मानवाच्या जीवन प्रवासामध्ये ती सुद्धा प्रवाहित होत असते। म्हणून कोणतीच कविता ही जुनी होत नसते। तर आपल्याला कोणत्याही कवितेचं रसग्रहण हे करता येणारच आहे। तर आपण आता याच्यामध्ये हे जे मुद्दे आहेत, हे काय मुद्दे आहेत हे लक्षात घेऊ। परीक्षेमध्ये काय केले जाते, प्रश्न कसा विचारला जातो तुम्हाला सांगतो। तर परीक्षेमध्ये रसग्रहण करा हा एक प्रश्न विचारला जातो आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की त्यांचे काव्य सौंदर्य स्पष्ट करा। असे 2 प्रकारचे प्रश्न असतात। मग रसग्रहण करा म्हटलं की हे 3 त्याचे मुद्दे महत्त्वाचे आहेत। कोणते कोणते? आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य। मग आशय सौंदर्यामध्ये काय काय आहे आपण कालच्या भागामध्ये सविस्तर पाहिलेलं आहे। काय कवितेचा विषय कोणता आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे, संदेश उपदेश त्याच्यामध्ये काय आलेला आहे, कोणते मूल्य आहेत, एकत्रित अनुभव म्हणजे ही कविता कशी वाटली, कशी म्हणजे का आवडली तुम्हाला, हे आपण सविस्तर बघितलं। काव्य सौंदर्यामध्ये अलंकार कोणते आलेत, त्याच्यामध्ये रस कोणता आलेला आहे, विविध त्याच्यामध्ये कल्पना कोणत्या येतात, कोणत्या प्रतिमा साधलेल्या येतात, ह्या विविध भावभावना ह्या त्याच्यामध्ये आलेल्या येतात, ते आपण काल सविस्तर पाहिलं। त्यानंतर भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय, कवीची भाषाशैली कोणती आहे, ग्रामीण आहे का, बोलीभाषा आहे का, संवादात्मक आहे का, चित्रदर्शी आहे का, कशी आहे हे आपण बघितलं। त्यानंतर आंतरिक त्या कवितेमध्ये काय लय आहे, नाद माधुर्य किंवा त्याच्यामध्ये काही वृत्त आलेले आहेत का, हे झाले कवितेचे रसग्रहण। म्हणजे तुम्हाला दिलेल्या ओळीचं रसग्रहण म्हटलं की हे 3 मुद्दे घ्यायचे। परंतु केव्हा केव्हा प्रश्न कसा विचारला जातो की काव्य सौंदर्य स्पष्ट करा। मग त्या काव्य सौंदर्यामध्ये काय येतात, हे 3 घटक येतात। कोणते कोणते? अर्थ सौंदर्याचा, विचार सौंदर्याचा आणि भाव सौंदर्य, असे हे 3 घटक येतात। तर आता आपण काय करू, एक कविता घेऊ आणि त्या कवितेचे हे घटक कसे रसग्रहणामध्ये लिहिले जातात त्याचा आपण विचार करू। तर निरोप ही जी कविता आहे, या कवितेचे कवी आहेत कवयित्री आहे पद्मा गोळे। त्यांचा जन्म 1913चा आणि निधन 1998चा आहे। ह्या मराठीमधील प्रसिद्ध अशा कवयित्री आहेत। त्यांचे अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत। त्यामध्ये निहार आहे, स्वप्नजा आहे, आकाशवेडी, श्रावण मेघ इत्यादी त्यांचे कविता संग्रह। त्याचप्रमाणे त्यांच्या काही नाटिका सुद्धा आहेत, वाळवंटातील वाट, काही कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत, रायगडावरील एक रात्र, अशा ह्या फार प्रसिद्ध अशा मराठीतील कवयित्री आहेत। या कवितेमध्ये काय सांगितलंय तर रणांगणावर जाणाऱ्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचे चित्रण कवयित्रीने इथे रेखाटलेलं आहे। आता आपण ही कविता एकदा म्हणूयात। मी म्हणतो कविता, तुम्ही काळजीपूर्वक ती ऐका। बाळ चालला सेर नाघरा बांधी ते तोरण, पंच प्राणाच्या ज्योतीने तुझ करी ते औक्षण,
याच विक्रमी बाहुनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावरी यावी सावे शांती उद्याच्या जगाची. बाळ चालला सेर नागरा बांधते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीने तुझ करी ते औक्षण. म्हणून या माझ्या डोळा नाही थेंबही दुःखाचा, मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. बाळ चालला सेर नागरा बांधी ते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीने तुझ करी ते औक्षण. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. बाळ चालला सेर नागरा बांधी ते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीने तुझ करी ते औक्षण. अशुभाची सावलीही नाही पडणार येथे, अरे मीही सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते. बाळ चालला सेर नागरा बांधते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीने तुझ करी ते औक्षण. तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी. बाळ चालला सेर नागरा बांधी ते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीने तुझ करी ते औक्षण. धन्य करी माझी कुस येई विजयी होऊन, पुन्हा माझे या हाताने दूध भात भरविन. बाळ चालला सेर नागरा बांधी ते तोरण, पंचप्राणाच्या ज्योतीने तुझ करी ते औक्षण. मित्रो, आपण या कवितेचं गायन केलेलं आहे. आता ह्या कवितेचं रसग्रहण कसं करायचं या मुद्द्यानुसार पाहूयात आपण. कारण की आता आपल्याजवळ सगळ्या गोष्टी येतात. कालच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या ह्या संकल्पना समजून घेतल्यात. मग आपल्याजवळ आता सगळं काही आहे. तर पाहूयात आता या कवितेचं जर रसग्रहण करायचं असेल तर याच्यातल्या जर समजा सुरुवातीच्या 4 ओळी दिल्या असतील, मधल्या 4 ओळी दिल्या असतील, किंवा शेवटच्या 4 ओळी दिल्या असतील, किंवा संपूर्ण कविता दिली असेल, कोण काहीही देऊ द्या, याचं मात्र रसग्रहण करताना हे 3 मुद्दे मात्र आता आपण लक्षात घ्यायचे. पहा, काय कवितेचा विषय. काय कवितेचा विषय? तर ही जी कविता आहे या कवितेत आईनं दिलेला निरोप हा या कवितेचा विषय. आणि तो कुठे असतो तर कवितेचा विषय आणि मध्यवर्ती कल्पना हे जे 2 मुद्दे येतात हे जवळपास एकमेकातच आहेत. पहा, दुसरे सांगतो की हे जरी तुम्हाला स्वतंत्र मुद्दे दिसत असतील तर असे मुद्दे पाडून लिहायचं नसतेच, तर हे एकमेकात असे गुंफायचे असतात की ते एकजीव झाले पाहिजेत. आणि यामधील सगळेच मुद्दे या कवितेत अंतर्भूत होतील असंही नाही. आपल्या मनाने आपण आतापर्यंत काय करतो की एखाद्या गाईडमधलं, नवनीतचं गाईड असेल किंवा आणखी कुठल्या प्रकाशनाचे गाईड असतील, आपण पाहतो आणि त्या पद्धतीने लिहितो. पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ती कविता कशी वाटली ते रसग्रहण महत्त्वाचं आहे. तुमच्या शब्दातील ते रसग्रहण महत्त्वाचं आहे. म्हणून आता आपल्याला पाहायचं आहे की या कवितेचा विषय आणि मध्यवर्ती कल्पना जी आहे ही जवळपास एकमेकाशी मिळती जुळती आहे. तर ती कुठं असते तर कवयित्रीचा किंवा कवीचा परिचय संपला की जे खाली ज्या 2-3 ओळी दिलेल्या असतात ना त्याच असतात. म्हणजेच या कवितेची मध्यवर्ती कल्पना कोणती आहे? प्रस्तुत कवितेत रणांगणावर जाणाऱ्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील विविध भावनांचे चित्रण कवयित्रीने केलेले आहे. हे प्रत्येक कवितेच्या कवीचा किंवा कवयित्रीचा परिचय संपला की त्याच्या खाली जो भाग आलेला असतो तिथेच ही मध्यवर्ती कल्पना किंवा तो विषय असतो. त्यानंतर पहा, म्हणजे आता आपण लिहिलं त्याच्यामध्ये काय की हा भाग लिहिला, कवितेचा विषय म्हटलं किंवा मध्यवर्ती कल्पना म्हटलं की निरोप या कवितेमध्ये या कवितेची कवयित्री पद्मा गोळे असून या कवितेत रणांगणावर जाणाऱ्या मुलाविषयीच्या आईच्या अंतःकरणातील भावना कवयित्रीने चित्रित केलेल्या आहेत. झाला, हा मुद्दा क्लिअर झाला. आता पुढे त्याच्यामध्ये उपदेश काय केलेला आहे, या कवितेत उपदेश काय केलेला आहे तर आईच्या मनातील ज्या काही भावनाचं इथं दर्शन घडवलेलं आहे. आणि आपण प्रत्येक क्षणी या सैनिकाचं आणि त्याच्या आईचं नेहमीच ऋणात आपण असलो पाहिजेत, म्हणजे कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजेत, हे याच्यामधला संदेश किंवा उपदेश आहे. त्याच्यानंतर यातलं मूल्य कोणतं आलेलं आहे? राष्ट्रभक्ती मूल्य आलेलं आहे, स्वातंत्र्यता.
त्यानंतर समता, बंधुभाव हे मूल्य त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि एकत्रित अनुभव का आलेला आहे की ही कविता मला खूप आवडलेली आहे. मग का आवडली त्याचे आपण कारण सांगू शकतो की त्या कवितेची चाल चांगली आहे, त्या कवितेत अलंकार आलेले आहेत, त्यात रस असा आलेला आहे, म्हणून ह्या आणि ती सहज समजते मला कविता, म्हणून ती मला कविता आवडलेली आहे. आता दुसरं काव्य सौंदर्याचा जर भाग केला तर याच्यामध्ये अलंकार आलेले आहेत. याच्यामध्ये कोणते अलंकार आलेले आहेत तर याच्यामध्ये ही जी कविता आहे ना ही अष्टाक्षरी कविता आहे आणि पुढे पुढे यमक साधणारी कविता आहे. आता याच्यात प्रत्येक कवितेत 8-8 अक्षर येतं. हे भाषिक वैशिष्ट्य पाहताना आपण पाहणारच आहोत. पण याच्यात अलंकार आलेले येतं. रस कोणता आलेला आहे याच्यामध्ये वीररस आलेला आहे. त्याचप्रमाणे याच्यात प्रतिमा कोणत्या साधलेल्या आहेत तर याच्यामध्ये जिजाऊची प्रतिमा साधलेली आहे, लक्ष्मीची प्रतिमा साधलेली आहे, शिवरायाची प्रतिमा साधलेली आहे. त्यांच्या त्या वीरत्वाच्या ज्या काही प्रेरणादायी आहेत ह्या सगळ्या प्रतिमा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि विविध भावभावना कोणत्या आहेत तर ज्यावेळेस सैनिक रणभूमीवर जाण्यासाठी घरून निघत असतो तर त्याच्या आईच्या मनाची जी स्थिती आहे तर त्या स्थितीचं वर्णन इथं वेगवेगळ्या भावनेतून आलेलं आहे. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये पहा, कवीची भाषाशैली जी आहे तर ती कशी आहे, ती सांगायला लागली, बोलायला लागली. कवयित्री कशाच्या आईच्या रूपानं सांगायला लागली, म्हणून इथे निवेदनात्मक या कवितेतला भाषाशैलीचा भाग आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की तिला आंतरिक लय आहे. आपण वाचायला जर लागलो तर ती आपल्याला सहज म्हणजे गाण्याच्या रूपात ती येऊ शकते अशी तिला आंतरिक लय आहे. आणि नाद माधुर्य म्हणजे आता यमक अलंकार त्याच्यामध्ये असल्यामुळं नाद हा लवकर आपल्याला जुळून येतो, म्हणून इथे नाद माधुर्य सुद्धा आहे. तर हे सगळे कवितेच्या रसग्रहणातले हे 3 मुद्दे या कवितेत आपण पाहिलेले आहेत. आता जर आपल्याला काव्य सौंदर्य जर पाहायचं असेल, आता या काव्य सौंदर्यात पहा कोणते कोणते मुद्दे येतात. एक अर्थ सौंदर्य जे आशय सौंदर्यामध्ये आहे. आशय तर तुम्हाला माहिती आहे, त्या कवितेचा मुख्य भाग, गर्भित अर्थ, त्याचा हेतू, त्याला आशय म्हणायचं. आता जवळपास या आशयात जे घटक आलेले आहेत तेच आता अर्थ सौंदर्यामध्ये आलेले आहेत. की कवितेचा विषय कोणता आहे, कवितेचा विषय की रणांगणावर जाणारी जी काही सैनिक आहे त्या सैनिकाला त्याची आई काय करायला लागली, निरोप द्यायला लागली, हा त्याचा विषय आहे. त्यानंतर मध्यवर्ती कल्पना काय आहे, जवळपास दोन्ही एकमेकासारख्याच आहेत की त्याला एक संदेश देते की तू रणांगणावर जा, देशाचं रक्षण कर. आणि थोडक्यात म्हणजे काय की आई ही जरी मृदू हृदयाची जरी असली तरी ती वेळ प्रसंगी ती कणखर सुद्धा होऊ शकते, हा त्याच्यामध्ये आलेला विषय सुद्धा म्हणता येईल. त्यानंतर शब्दांचा योग्य असा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये अलंकार कोणते आले तर आपल्याला माहिती आहे, यमक अलंकार आलेला आहे. पहा आता दुसरा मुद्दा काय आहे, विचार सौंदर्य. विचार सौंदर्य म्हणजे काय, कवितेतून व्यक्त होणारा विचार कोणता आहे. कवितेतून व्यक्त होणारा जो विचार आहे तो की वीरांचा वारसा चालवणाऱ्या मनाने म्हणजे दृढ असलेली ती आई आहे, दृढ मनानं ती त्याला निरोप द्यायला लागली, परंतु ती तिच्या डोळ्यात पाणी आणत नाही. तर ती कशी आहे, ती एका वीराची आई आहे आणि वीराचा वारसा चालवणारी ती आई आहे, म्हणून असा त्याच्यामध्ये विचार आलेला आहे. आणि कधी सर्वसमावेशक तर कधी नेहमीपेक्षा वेगळा अर्थ कोणता आहे. वेगळा अर्थ कोणता आहे की भारतभूमीचं रक्षण करणारा जो सैनिक आहे, या सैनिकाची जी तिची आई जी आहे तर ती आई सगळ्या वीर आईंचं प्रतिनिधित्व करते. म्हणजेच काय आहे की तिच्यामध्ये जी काही देशाच्या म्हणजे मुलापेक्षाही तिला देश श्रेष्ठ वाटतो आणि तिने संस्कार त्या मुलावर तसेच केलेले आहेत. आणि ती वारसा कोणाचा चालवते, मा जिजाऊचा चालवते वारसा. ज्या ज्या स्त्रियांनी आपल्या मुलांना देशासाठी अर्पण केलेलं आहे अशीच ती आई आहे. आता याच्यामध्ये भाव सौंदर्य कोणतं आहे, या कवितेतून व्यक्त होणारा भाव आता म्हणजे कोणता भाव आपल्याला स्पष्ट होतो की वीराचा म्हणजे वीरत्वाचा भाव आपल्याला त्याच्यामधून स्पष्ट होतो. आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केलेला आहे. त्यानंतर मा जिजाऊंचा उल्लेख आलेला आहे, महाराष्ट्र कन्येचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे जेवढ्या वीर माता आहेत त्या सर्वांचा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे. आणि वाच्यार्थाच्या पलीकडे भावार्थ जाऊन सांगायचा असतो. कोणता भावार्थ आपण वाच्यार्थ म्हणजे काय, वाच्यार्थ म्हणजे सरळ अर्थ. कोणता सांगायचा असतो आपल्याला भाव की कुठल्याही स्त्रीने किंवा कुठल्याही आईने आपल्या मुलाच्या प्रेमाच्या पलीकडे त्याला कर्तव्य शिकवावं, कर्तव्याची भावना इथे श्रेष्ठ दाखवलेली आहे. असं हे भाव सौंदर्य याच्यामध्ये आलेलं आहे. तर मित्र हो,
आपल्याला रसग्रहण करताना एक लक्षात ठेवा, हे 3 मुद्दे आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य हे संपूर्ण आपल्याला पूर्ण रसग्रहण झालं. परंतु एकच जर आपल्याला मुद्दा घेऊन जर करायचा असेल, काव्य सौंदर्य जर स्पष्ट करायचं असेल तर हे 3 मुद्दे. आता याच्यात आणखी तुम्हाला सांगतो, आशय सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य ही माहिती कुठं असते? कवितेचं नाव असते, कवीचं किंवा कवयित्रीचं नाव असते. ही कशातून कविता घेतलेली आहे? आता ही जशी कविता आकाशवेडी या कविता संग्रहातून घेतलेली आहे, तर तो त्याच्यामध्ये भाग आलेला असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या कवितेचा विषय, म्हणजे ज्याला आपण मध्यवर्ती कल्पना म्हणतो, हे तर सगळं तिथंच असते. हे दोन्हीसाठी जवळपास सारखंच आहे. आता पुढे सांगतो भाषिक वैशिष्ट्य आणि त्याच्यामध्ये आलेले जे काही भाव सौंदर्य आहेत. आता भाषिक वैशिष्ट्यामध्ये काय करायला पाहिजेत आपण, की व्याकरणविषयक ज्या व्याकरणविषयक जे घटक आहेत, उदाहरणार्थ रस असतील, त्याचप्रमाणे काही वृत्त असतील, त्याचप्रमाणे काही अलंकार आलेले असतील, भाषा शैली असेल, हे सगळे या भाषिक वैशिष्ट्यामध्ये येतात. आणि भाव जे सौंदर्य आहे तर त्या तुमच्या मनानं सुद्धा तुम्ही लिहू शकता. म्हणजे थोडक्यात काय, की त्याचा भावार्थ जरी तुम्ही सांगितला, त्या कवितेचा भावार्थ जरी सांगितला, तर हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये कव्हर होतात. तर असा हा रसग्रहणाचा जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजलाच असेल. कुठलीही कविता घ्या, एखादी जुनी कविता घ्या, ही मुद्दाम मी सोपी कविता निवडलेली आहे. अशी एखादी सोपी कविता निवडून तुम्ही करा. तर एक तुम्हाला जुनी कविता देतो अभ्यासण्यासाठी आणि तिचं तुम्ही रसग्रहण करायचं. तर ती जी कविता आहे तर जुन्या अभ्यासक्रमामध्ये होती, सकाळ नावाची कविता. त्या कवितेचे कवी आहेत उरागिरी. आणि ही जी कविता आहे ही मी एकटा निघालो या संग्रहातून घेतलेली आहे. खरं म्हणजे उरागिरींनी ज्या कविता लिहिल्या त्याच्यामध्ये गझल खूप चांगल्या पद्धतीची लिहिल्यात. हिच्यामध्ये गझल हा सुद्धा प्रकाराचा भाव त्याच्यामध्ये आलेला आहे. तर ही कविता कशी आहे, तर इथं स्त्री प्रतिमा साधून कविता केलेली. आता ही कविता वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वर्णन कशाचं चाललंय, का त्या स्त्रीचं वर्णन चाललंय, का सकाळचं वर्णन चाललंय. तर पहा, ही अशी कविता आहे. या कवितेचं नाव आहे सकाळ. आली लाजत आज सकाळ, आली लाजत आज सकाळ, मेहंदी भरल्या चरणी बांधून, मेहंदी भरल्या चरणी बांधून, सोन फुलाचे चाळ, आली लाजत आज सकाळ, आली लाजत आज सकाळ. किरणांचे भुरू भुरुते कुंतल, निळसर शुभ्र धुक्याचे आंचल, शुभ्र कोवळ्या दवबिंदूची, शुभ्र कोवळ्या दवबिंदूंची, गळ्यात मोहन माळ, आली लाजत आज सकाळ, आली लाजत आज सकाळ. ही कविता तुम्हाला रसग्रहणासाठी मी दिलेली आहे. आता याच्यात तुम्हाला काय काय माहिती आहे? इथं कवितेचं नाव माहीत आहे, या कवितेचे कवी माहीत आहेत, ही कविता कोणत्या संग्रहातून घेतली ते तुम्हाला माहीत आहे. त्याचप्रमाणे ही जी कविता आहे इथं निसर्गाचं वर्णन आलेलं आहे. यामध्ये काय सांगितलं की सकाळी तिच्या पायामध्ये काय करते, ती मेहंदीनं भरलेले पाय. म्हणजे ज्यावेळेस आपण पूर्व दिशेला पाहतो तर सूर्य उगवल्याच्या नंतर प्रभा अशी वर आलेली असते की ती मनाला मोहून टाकणारी असते. आणि जसं की सोनेरी किरणं असतात म्हणून एखाद्या झाडावर, एखाद्या गवताच्या पात्यावर, दवबिंदूवर ज्यावेळेस ते किरणं पडतात त्यावेळेस ते सोन फुलासारखे दिसायला लागतात, चाळसारखे दिसायला लागतात. आता त्या किरणाचे भुरभुरते कुंतल म्हणजे काय? कुंतल म्हणजे जे जे केस आहेत ते केसाचं इथं वर्णन आहे. निळसर शुभ्र धुक्याचे आंचल, असं धुकं पडलेलं असते पांढरं, जसं म्हाताऱ्या माणसाचे केस पांढरे असतात तर तसं इथं भाव दाखवलेला आहे. आणि शुभ्र कोवळ्या दवबिंदूची गळ्यात मोहनमाळ, म्हणजे जसे त्या पानावर जे बिंदू पडतात किंवा गवताच्या पात्यावर जे बिंदू पडतात तर ते एखाद्या स्त्रीनं मोहनमाळ परिधान केलेली आहे, अशा स्वरूपाची इथं हे वर्णन आलेलं आहे. तर याचं तुम्हाला आता याच्यामध्ये टाकून, या मुद्द्यामध्ये टाकून याचं रसग्रहण करता येते. तर मित्र हो, तुमच्या हे सगळं लक्षात आलं असेल. काळजीपूर्वक दोन्ही व्हिडिओ पहा आणि तुम्हाला रसग्रहणाचा प्रश्न इतक्या चांगल्या पद्धतीनं लिहिता येईल
की मनातली भीती निघून जाईल आणि तो आता तुम्हाला त्याचे गुणही चांगले मिळतील, त्याचं ज्ञानही तुम्हाला चांगलं झालेलं आहे आणि तुम्हाला त्याचा आनंदसुद्धा, कोणत्याही कवितेचा तुम्हाला याच्यातून आनंद घेता येईल. थांबूयात आपण. ठीक आहे बाळा भैया.